बांगलादेश 1971 वॉर अगेन्स्ट पाकिस्तान आणि मग बांगलादेशची निर्मिती. यामध्ये जवळपास 93,000 पाकिस्तानी सैनिकांना बंदी बनवलं होतं. आणि तरीही आपले जे काही सैनिक तिकडं अडकले, 71चे असू द्या, 65चे असू द्या, किंवा त्याच्या आधी काही गैरसमजुतीने त्यांच्या हद्दीत गेल्यानंतर पकडलेले सैनिक असू द्या, त्या सगळ्यांना सोडवण्याचा हा एक सुंदर मौका होता. एक चालून आलेली संधी. आपण विजय मिळवला होता. 93,000 सैनिक इमानदारीत त्यांना भारत देशाने सांभाळलं होतं. आणि त्यांना सोडून देताना अनकंडिशनल सोडून दिलं. ही आपल्या देशाची त्यावेळची सर्वात मोठी चूक. काय काय घडलं होतं बांगलादेशमध्ये? अत्याचार. या अत्याचारांनी परिसीमा गाठली होती. आपले मिलिटरीचे त्यावेळेचे एक जनरल आहेत, हे तिथे व्हिजिटला गेले. एका अशा निर्जन ठिकाणी जे की त्यांना माहीत होतं, मिलिटरीला माहिती आहे, तिथं या पाकिस्तानच्या सैन्याने 300 बायकांना ठेवलं होतं, डांबून ठेवलं होतं. त्यांची सुटका करणारच नाही म्हणून ठेवलं होतं. आपल्या या सन्माननीय व्ही.के. सिंग साहेबांना काय दिसलं तिथे? 300, जवळपास 300 बायका. आणि कोणत्या अवस्थेत? त्यापैकी जास्तीत जास्त बायका या प्रेग्नंट होत्या. जास्तीत जास्त बायकांना दिवस केलेले होते. कोणाला 3 महिने, कोणाला 4, कोणाला 5, कोणाला 7. शोकांतिका अशी आहे मित्रांनो. आता इतिहासात याची नोंद आहे किंवा नाही हे पडताळून पहा. जवळपास 25 लाख स्त्रियांवरती अत्याचार झाले. आणि त्या अत्याचारातनं जवळपास 25,000 बाळांचा जन्म झाला असंही बोललं जातं. अमानुष अत्याचार. म्हणजे ना, क्रूरता यांच्या मनात इतकी आहे आणि इतका धर्मद्वेष आहे की इतर धर्मियांची कसलीही मुलगी, बाई, काय तिचं वय काय नाही, काही बघायचं नाही. हाती लागली की तिचा उपभोग घ्यायचा. ही घाणेरडी प्रवृत्ती तेव्हापासून त्यांच्या रक्तात आहे. उगाच नाही औरंगजेबाने सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचं कौतुक केलं. कारण अनेक मुस्लिम स्त्रिया, अनेक मुस्लिम सेनापतींचा, हा त्याच्या बायकांचा जो काही एक जनानखाना म्हणतात, जेवढ्या म्हणून बायका युद्धाच्या वेळेस, कुठल्याही ॲक्शनच्या वेळेस छत्रपती शिवाजी महाराजांच्या ताब्यात यायच्या, तितक्या सगळ्या बायकांना सुखरूप पुन्हा ते त्यांच्या त्यांच्या प्रांतात पोचवायचे. असा एकच. याला म्हणतात संस्कृती, जी आपल्या या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःच्या वागणुकीतनं दाखवली. आणि कोणाला, शत्रूला सुद्धा तीच संस्कृती दाखवली. पण शत्रू शिकला नाही त्यांच्याकडून. कौतुक करायचा, पण शिकणं त्यांच्या रक्तात नाही ना होय. औरों की संपत्ति औरों की, ये औरतें, और उसमें से हिंदू की औरतें, बस खतम. त्या लोकांना तेच हवं असतं. विचार करा, 300 स्त्रिया अशा डांबून ठेवलेल्या
दिवस गेलेल्या स्त्रिया आणि त्या वैतागून आत्महत्या करतील म्हणून त्यांच्या अंगावर एक साधी चिंधीसुद्धा नाही. संपूर्ण नग्न अशा या स्त्रियांना तिथं डांबून ठेवलेलं आणि त्यांना दिवस गेलेले. काय यातना भोगल्या असतील त्यांनी. त्यांच्या पोटातनं जन्म घेतलेले आज ती बछडी कुठं असतील, काय असतील माहीत नाही. पण कशा पद्धतीने वागवलं गेलं हे अधोरेखित करतोय मी. आपली संस्कृती काय, भारत देशाची, आणि त्यांची मनोवृत्ती काय. मला हेच कळलं नाही की त्यावेळच्या गव्हर्नमेंटला कंडिशन्स घालून या 93,000 सैनिकांना, भले त्यावेळेस सुद्धा बिर्याणी खाऊ घातली असेल, पण ह्या कंडिशन्स का घालता आल्या नाहीत. 1971चे आपले अनेक कैदी तिथे सडून सडून मेले. त्यांच्या घरच्या लोकांनी फक्त त्यांच्या तस्विरी समोर ठेवून वाट बघण्यात त्यांच्या घरचीही लोक संपून गेली. आज खेद वाटतो ना. आणि म्हणूनच आजच्या या व्हिडिओचा प्रपंच. मित्रांनो, 1971 वॉर फक्त आपण जिंकलं इतकंच आपल्याला इतिहासात शिकायला मिळतं. पण हा काळ्या पडद्या पलीकडचा जो इतिहास आहे ना, ह्याच्यासाठी सुद्धा थोडंसं डीप वाचन करावं लागेल, काही पाहावं लागेल. आज ही जी काळी बाजू आहे जी मी तुमच्या समोर सांगतोय, भयानक आहे. आणि आत्ता रिसेंटली तुम्हाला 71 पर्यंत जायची गरज नाहीये. आत्ता बांगलादेशमध्ये जो काही उठाव झाला त्यावेळेस हिंदूंवरती जे अत्याचार झाले, आज टी व्ही अवेलेबल आहे, चॅनल्स आहेत, म्हणून तुम्हाला डोळ्यादेखत ते पाहायला मिळालंय. ते शूटिंग तुम्ही पाहिलंय, त्या किंचाळ्या तुम्ही ऐकल्यात. बंद दाराच्या आडून एखाद्या कुटुंबावर हल्ला झालाय आणि त्यांच्या पोरीची किंकाळी त्या दरवाजाच्या आडने येते आणि आई बाप हतबल होऊन अटॅक केलेल्या लोकांचा मार खातायत. भयानक दृश्य. आणि हे आज प्रत्येक ठिकाणी जिथं जिथं यांची संख्या जास्त आहे त्या त्या ठिकाणी हे घडतंय आणि घडणार आहे, घडत जाऊ शकतं. हे जर थोपवायचं असेल तर आम्हाला प्रचंड जागरूकतेने जगावं लागेल. स्वतःचं आत्मबळ, आत्मविश्वास, ताकद स्वतःची आणि एकीची ही वाढवावीच लागेल. सरकार प्रयत्न करतंय. 3 तलाक बंद केला, त्यांच्या स्त्रियांच्या भल्यासाठीच आहे. काय व्हॅल्यू होती तिला? 3 वेळा तलाक 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 म्हटलं की ती बायको बाहेर, किंवा तिचा बायकोचा दर्जा काही काळापुरता संपुष्टात. कोण बघतंय नंतर ती घरात पण राहिली तरी? कोणाचंही बंधन नाही. म्हणूनच मित्रांनो, युनिफॉर्म सिव्हिल कोड आणि वक्फ अमेंडमेंट ॲक्ट आणि त्यानंतर हे जे काही रोहिंग्या किंवा जे काही आश्रित म्हणून कुठल्याही प्रांतातनं जवळच्या आपल्या भारत देशात घुसखोरी जी होतीये, आज निवडणूक संपते, आज मतदान संपतंय, पण अक्षरशः काही लोकांनी असं हुडकून काढलेलं आहे, वोटर्स ID कार्ड्स एकेका स्त्रीची 7-7, 9-9 वोटर्स कार्ड मुस्लिम स्त्रियांची. कोणी बनवली? कोणती एजन्सी कार्यरत आहे? म्हणजे कशा पद्धतीने सरकारी यंत्रणा विकली जातीये? कोण आहेत ह्याला जबाबदार? ह्या घुसखोरांना तर बाहेर काढलंच पाहिजे. त्याच्यासाठी मग NRC ॲक्ट, CAA ॲक्ट याचे इम्प्लिमेंटेशन, या कायद्यांची अंमलबजावणी आणि हा कायदे हे संमत होणं संसद भवनात हे खूप गरजेचं आहे. वक्फ अमेंडमेंट नुसता आज पार्लमेंटमध्ये गेला, गोंधळ घातला, पार्लमेंटरी कमिटी नेमायला लावली, तो त्यांना सक्सेस मिळाला. आता कमिटीला मुदतवाढ देत देत 6 महिने 8 महिने न जाणो किती काळ लागेल माहीत नाही. चूक कोणाची आहे? चूक मतदारांची आहे. पूर्णपणे कौल दिला असता, पूर्णपणे मोठं मतदान झालं असतं,
मतदानाची टक्केवारी वाढली असती तरीही थोडा फरक पडला असता असं मला आवर्जून वाटतं. जे लोक आपल्या देशाच्या भवितव्यासाठी चांगलं काहीतरी करतायत त्यांना दूषणं देऊ नका. अजून एक जाता जाता माहिती सांगतो तुम्हाला की आपले सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचा एके ठिकाणी इंटरव्ह्यू चालू होता आणि त्यांना फुल कोरम समोर त्या मुलाखतकाराने एक प्रश्न विचारला. इतिहास नरेंद्र मोदी जी को किस तरह से याद रखे ऐसी आपकी आशा है, ऐसी आपकी अपेक्षा है. एखादा प्रसिद्धीसाठी चटावलेला माणूस पटकन उत्तर देऊन गेला असता की जो कुछ मैंने काम किया है बस उसे याद रखे और इतिहास इसे दर्ज करता रहे, असं उत्तर देता येऊ शकतं. सामान्य माणसाने अशीच उत्तरं दिली असती. इतर सामान्य नेत्यांनी हेच उत्तर दिलं असतं. मोदीजींनी क्रॉस क्वेश्चन केला ऑडियंसला. अपने भारत देश में, अपनी भारतीय संस्कृति में, जिसका इतिहास हजारों साल पुराना है, जो भी वेद लिखे हैं, जो आज के ज़माने में भी हमें दिशा दर्शक ठहरते हैं, दिशा दिखाते हैं, एक इंसान होने के नाते हमें क्या कुछ करना चाहिए, सारी बातें बताते हैं. ये वेद किसने लिखे किसको पता है. ऑडियंस को सवाल पूछा नरेंद्र मोदी साहब ने. किसी को इसका जवाब नहीं आया. हमें पता नहीं ऐसे जवाब आया. फिर मोदी साहब बोले, अगर हजारों सालों तक इंसानों को दिशा दिखाते हुए यह हमारे वेद या हमारे संस्कृति का ढांचा, इसे किसने लिखा है उसका नाम तक आज की पीढ़ी को पता नहीं, तो ऐसे आलम में ये नरेंद्र मोदी तो एक चींटी के बराबर है. ह्याला म्हणतात ब्रॉड माइंडेडनेस, ह्याला म्हणतात निरपेक्षता, याला म्हणतात फक्त देशाभिमान असणं. पुढे जाऊन त्यांनी सांगितलं, मुझे याद रखने की जरूरत नहीं है, मैं तो बस इस देश को आगे ले जाने के लिए खपा रहा हूं मेरी सारी जिंदगी. इस देश का नाम होना चाहिए, यह विश्व गुरु बनना चाहिए, यह है मेरा सपना. मित्रांनो, जर 1971ला अशा पद्धतीचा पंतप्रधान असला असता तर मला नाही वाटत आपले जे शेकडो सैनिक तिकडे सडून मेले, ज्या काही या 300 बायकांवरती अत्याचार करून त्यांना नग्नावस्थेत डांबण्यात आलं, अशा घटना कदाचित टाळता येऊ शकल्या असत्या. कदाचित ईट का जवाब पत्थर से हे तेव्हासुद्धा सिद्ध झालं असतं आणि ह्या 93,000 सैनिकांना सोडायच्या आधी तिकडचा एक एक बंदिवान सगळा आम्हाला परत करा असं सांगणारा धाडसी PM त्यावेळेस हवा होता, असं राहून राहून आज वाटतं. असो, सहजच अशा काही आठवणी आल्या, त्या शेअर केल्या आणि त्याच्या सोबतीने आज जे वातावरण आहे त्या वातावरणात आपण कसं वागायचं आहे, आपल्यामध्ये कशी एकी हवी आहे, हे सुद्धा जाता जाता सांगण्याचा हा प्रवीचा एक प्रयत्न. व्हिडिओ आवडल्यास नक्की एकमेकात शेअर करा. ज्या काही त्या 300 आपल्या भारतीय स्त्रिया डांबून ठेवल्या गेल्या होत्या, जो काही त्यांच्यावर अत्याचार झाला त्याबद्दल संवेदनशीलता नक्कीच मनात आहे. त्यांच्याविषयी दया करुणा प्रत्येकाच्या मनात असलीच पाहिजे. आता ती जी काही बाळं जन्माला आली आउट ऑफ रेप त्या काळातली, त्या बाळांची काय चूक आहे हो. ते कुठेही असतील तरी त्यांनासुद्धा सुखी आयुष्य मिळावं याच सदिच्छा मी व्यक्त करतो. इथंच थांबतो. जय हिंद, जय भारत.